चांदवड या मतदारसंघामध्ये जाऊया। खरं तर नाशिक जिल्ह्यातला चांदवड हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मात्र या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराचं पारड हे सध्या जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार नेमके कोण आहेत त्यांना ग्राफिक्स मध्ये बघूयात, नेमकं कोण या ठिकाणी बाजी मारतंय। अगदी कारण सरळ सरळ लढत असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत इथं रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यात राहुल आहेर हे संभाव्य आमदार असणार आहेत भाजपचे। शिरीष कुमार कोतवाल यांना उमेदवारी खरं तर काँग्रेसने दिली होती, मात्र बाजी मारतायत ते राहुल आहेर। निश्चितच तन्मय, महत्त्वाचं म्हणजे राहुल आहेर या आधी सुद्धा 2019च्या निवडणुकांमध्ये त्यांनीच बाजी मारलेली होती। आमदारकी खरं तर त्यांना मिळालेली होती। पुन्हा एकदा जनतेचा कौल त्यांनाच दिसतोय आणि मात्र नेमकं काय काम नेमकं त्यांनी गेल्या या 5 वर्षांमध्ये केलेलं आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून आपण अधिकची अपडेट घेऊयात। महायुतीकडनं विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर हे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे उमेदवार आहेत। भाजपचे बंडखोर उमेदवार केदार आहेर हे अपक्ष उमेदवारी करतायत, तर प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर आहेत। या चारही उमेदवारांमुळे या मतदारसंघामध्ये लढत अधिक चुरशीची ठरलेली आहे। त्याचं कारणही असं आहे, हा मतदारसंघ 2 तालुक्यांमध्ये विभागलेला आहे। दोन्ही तालुक्यांची विभागणी भौगोलिकदृष्ट्या वेगळी आहे आणि भाषानुसार हा प्रांत वेगळा आहे। देवळा तालुक्यामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते, तर चांदवड तालुक्यामध्ये दख्खन भाषा बोलली जाते। या दोन्ही तालुक्यांचं वैशिष्ट्य, देवळा तालुक्यामध्ये आजपर्यंत दोन्ही पंचवार्षिकमध्ये डॉक्टर राहुल आहेरांना मताधिक्य मिळालेलं आहे। त्याच देवळा तालुक्यामध्ये यावेळी त्यांचे सख्खे चुलत बंधू हे भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी करतायत केदार आहेर, आणि चांदवड तालुक्यामधून देखील प्रहारचे उमेदवार गणेश निंबाळकर यांच्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीष कुमार कोतवालांच्या मतांमध्ये विभागणी होताना दिसते आहे। या अर्थाने या चौरंगी लढतीमध्ये लढत अतिशय चुरशीची ठरलेली आहे। महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये लढत दिसत असली तरी देवळा तालुक्यातून केदार आहेर किती मतदान घेतात आणि चांदवड तालुक्यामधून प्रहारचे गणेश निंबाळकर कुणाची मते अधिकची घेतात यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे। या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न उचलला जातो, लाडक्या बहिणींचा महायुतीला आधार मिळतो की प्रांतवादानुसार मतदान होतं, यावर विजयाचं गणित असणार आहे। आणि म्हणूनच लढत अतिशय रंगतदार असल्यामुळे विजयाचं गणित आखणं आता तरी सोपं ठरत नाहीये। म्हणून या ठिकाणी सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी किती होते, देवळा तालुक्यातून मतदानाचा टक्का वाढतो की कमी होतो आणि चांदवडमधून मतदानाचा टक्का किती असणार आहे यावर देखील विजयाचं गणित अवलंबून असेल।